साडी, ड्रेस या जीन्सवरचे टॉप म्हणलं की बायकांच्या आवडीचा विषय असतो. तसंच मी आज साड्यांचा पार्ट 1मध्ये तुम्हाला माझं काही साडी कलेक्शन दाखवत आहे. या व्हिडिओला मी व्हॉईस ओव्हर करायची गरज अशामुळं पडली की भाजीवाल्याचा आवाज खूप येत होता. मग म्हटलं जाऊ देत आपण व्हॉईस ओव्हर करूनच सांगावं. तर आमच्या इथे एक मावशी राहतात. त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये त्यांनी नेसवलेली ही साडी खूप साधी सिंपल आहे आणि लो कॉस्ट आहे, पण दिसायला खूप छान दिसते. अशी ही मोरपंखी साडी चापून चोपून बसते. त्यानंतर ही आहे माझ्या लग्नात माहेरहून जे पोशाख येतो ती ही साडी आहे. तेव्हा हा जो कॉम्बिनेशन आहे ना, हे ट्रेंडिंग होतं. तर ही आहे तेव्हाची साडी लग्नाच्या पूजेतली. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील लग्नांमध्ये एक तेलवणी नावाची विधी असते. तेव्हासुद्धा ही घेतलेली साडी. ही साडी घेताना मला पप्पांनी बजावलं होतं, नेसताना बघून नेसायची, नाहीतर हत्ती उलटे नेसशील. तर याच्यावरती हत्ती आहेत काठाला पण आणि मध्ये पण. बाळ झाल्यानंतर जेव्हा पहिली माहेरी जातो ना आपण, तेव्हा ही दिलेली बाळंतिवड्याची साडी. तर ही वाईन कलर, कारण वाईन कलर आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे, त्यामुळे ही साडीसुद्धा खूप छान दिसते. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवाळीला घेतलेली ही साडी जी सेमी पैठणी आहे, हिचं ग्लॉसी खूप छान आहे आणि मलासुद्धा ही साडी खूप 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 आवडते. त्यानंतर मी दिवाळीला कधीच साडी घेतली नाही, मी ड्रेसच घेते. त्यानंतर लग्नामध्ये जी सुपारीचा विधी असतो तेव्हा ही सासरकडून आलेली साडी. हिचा हलकासा फिरता गोल्डन कलर आहे. तर ही साडी मी आत्तापर्यंत फक्त 2 वेळा नेसलेली आहे. तर आता लवकरच ही सुद्धा मी घालायला सुरुवात करणार आहे फंक्शनला. त्यानंतर ही आहे चोरोटीची साडी, जी मला मम्मीनं आणली होती आणि ही साडी ना मी फोटोजमध्ये सिलेक्ट केली होती. जेव्हा त्यांनी शॉपमधून मला फोटो पाठवले होते. फोटोमध्ये जेवढं ग्लॉसी होतं ना, तेवढं रिअलमध्ये नव्हतं, पण खूप छान दिसते ही सुद्धा साडी. आलाच मध्ये करायला. तर ह्या साडीचं हे लायनिंग आहे, त्याच्यावरती मी बांगड्यांचं वगैरे कॉम्बिनेशन छान केलेलं तुम्ही पाहिलंच असेल आता बोरणांच्या व्हिडिओजमध्ये. तर तेव्हाही नेसलेली होती. तर त्यानंतर ही साडी आहे दिराच्या लग्नातली, जी दिरानेच घेतलेली आहे आणि हिचं ॲक्च्युअलमध्ये शॉपमध्ये जो कलर दिसत होता ना, तसा कलर नंतरनं दिसला नाही. मला जे कॉम्बिनेशन पाहिजे होतं ना, त्यामध्ये थोडासा डिफरन्स आला. तर त्यानंतर आहे, आत्ताच माझ्या बहिणीचं लग्न झालं ना, तेव्हा ही मम्मीनं घेतलेली साडी होती. मी तिला सांगितलं तो कॉफी कलर किंवा ब्लू घे, तर तिला हा नेव्ही ब्लू मिळाला ह्या पैठणीमध्ये आणि ही सुद्धा खूप छान आहे. ही मी अजून नेसलेली नाही आहे. लवकरच जेव्हा नेसेल तेव्हा तो रील मिनी ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर होईलच. तर त्यानंतर आहे ही आता माझ्या बहिणीचं लग्न झालं. लग्नानंतर तिच्या घरी आम्ही पूजेला गेलो होतो सत्यनारायणच्या, तेव्हा तिच्याकडून नेसवलेली ही साडीसुद्धा खूप छान आहे. तर हे आहे माझं साड्यांचं कलेक्शन. पार्ट 2 सुद्धा येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.